निवडीचं स्वातंत्र्य, एक सुंदर भेटवस्तू. आम्ही आसाममधील एका छोट्याशा औद्योगिक वसाहतीत राहतो. इथला मान्सून म्हणजे साक्षात सुंदरता. दिल्लीहून इथं आल्यानंतर घर करण्यापूर्वी आम्ही अतिथीगृहात राहिलो. एका संध्याकाळी जिला इतरांची काळजी वाटत असावी अशी एक शेजारीण माझ्याकडे येऊन काळजीच्या स्वरात मला म्हणाली, तुमची मुलं पायामध्ये काहीही न घालता पावसामध्ये खेळत आहेत. अशाने ते आजारी पडतील. तुम्ही जरा काळजी घ्यायला हवी. मी काही गुन्हा केलाय अशा स्वरात ती बोलली. मी बाहेर जाऊन बघितलं तर माझी मुलं चिखलामध्ये उड्या मारत होती आणि त्याचवेळी पावसाचे थेंब जिभेवर झेलण्याचा प्रयत्न करत होती. मुलं अमर्याद आनंदात होती आणि त्यांना बघून मीही. असा आनंद मला इतर कोणत्याही गोष्टीतून मिळाला नसता. मी 3 मुलांची आई आहे. एक 7 वर्षांची मुलगी आणि 2 4 वर्षांचे जुळे मुलं. तिघंही शाळेत न जाता शिकतात. याला साधारणपणे होमस्कूलिंग असं म्हणत असले तरी हा शब्द या गोष्टीमधील आशय व्यक्त करण्यात कमी पडतो असं मला वाटतं. आमच्यासाठी संपूर्ण विश्व ही मुलांसाठी क्लासरूम आहे आणि घोकंपट्टी आणि पोपटपंचीपेक्षा लाईफ लेसन्स जास्त गरजेचे आहेत. लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून भविष्यातील कुठल्या तरी अस्पष्ट आणि अनिश्चित अशा गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा आम्हाला त्यांच्या वर्तमानातील क्षणांमध्ये मिळणारा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतो. निर्मितीचे सुख अनुभवण्यासाठी वेळ नावाची लक्झरी आवश्यक असते. मला वाटतं शाळा आणि ॲक्टिव्हिटी क्लासेसच्या कष्टदायी कंटाळवाण्या गोष्टी हे निर्मितीचं सुख हिरावून घेते. इथं मला स्पष्ट करावंसं वाटतं की यातून मला होमस्कूलिंगचं समर्थन किंवा पुरस्कार करायचं नाही आहे. मला फक्त माझ्या मुलांसोबतच्या माझ्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात. या गोष्टीवर होमस्कूलिंगचा पाया आहे. अनेक मुलांना शाळेमध्ये शालेय शिक्षण देण्याच्या जबाबदारीमुळे शाळांना प्रत्येक मुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षमता ओळखून त्यांच्या विकासासाठी पूरक वातावरण निर्माण करणे शक्य होत नाही. सगळ्या मुलांना सगळ्या गोष्टी यायला हव्यात अशी शाळांची अपेक्षा असते. वाईट म्हणजे अखंड एकजीव अशा जीवनाला शाळा वेगवेगळ्या विषयांनुसार विभाजित करतात. निसर्गामध्ये पक्ष्यांसाठी असो की माणसांसाठी असो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भावभावना, संगीत आणि भाषा या सर्व गोष्टी एकत्र आढळतात. जगाकडे होलिस्टिक दृष्टीने बघण्याची आणि आपल्या मुलांमधील युनिक आणि विशिष्ट क्षमतावर काम करण्याची संधी होमस्कूलिंगद्वारे प्राप्त होते. तिन्ही मुलांनी 3 वेगवेगळ्या वेळी जागे होण्याने सर्वसाधारण दिवसाची सुरुवात होते. प्रत्येक सकाळी शाळेची बस पकडण्यासाठी अर्ध झोपेत आणि अर्ध जागृत अवस्थेत उठण्याऐवजी प्रत्येकजण पूर्ण आराम करून झोपेतून उठतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे. एक पुस्तक घेऊन बसतो तर दुसरा सायकलिंग करतो, तर तिसऱ्याची रात्री स्वप्नात बनवलेले कप केक्स प्रत्यक्षात बनवण्याची धडपड दिवसभर सुरू असते. कधी आम्ही उगवणाऱ्या सकाळद्वारे, रंगविण्याद्वारे, अन्नपदार्थ शिजवण्यातून आणि बनवण्यातून किंवा बोर्ड गेम्स खेळण्यातून वाचन करतो. आम्ही सीझनल फ्रूट्स म्हणजे ऋतुमानानुसार येणारी फळं शोधण्यासाठी बाहेर पडतो. शेल अर्थात कवच, शेलमधून बाहेर येणारी गोगलगाय बघण्यासाठी किंवा लाजाळूच्या झाडांची पाने लाजून मिटताना पाहण्यासाठी मुलं बराच वेळ अवतीभोवती रेंगाळत असतात. घरी परतताना वनस्पतीशास्त्रातील प्रश्न आम्हाला पडतात. उदाहरणार्थ, गोगलगाय काय खाते? लाजाळूचं झाड स्पर्श होताच आपली पानं मिटवून का घेतो? अधिक शोध घेण्यासाठी आम्ही घरी परततो. प्रश्नांची उत्तरं शोधणं ही आमची शिकण्याची पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे फिरणे. आम्ही शेतांवरील घरी मुक्काम करतो. वेगळी जीवनशैली असणाऱ्या लोकांसोबत वेळ व्यतीत करतो. तरुणपणी ज्या गोष्टी टाकाऊ आणि वेळेचा अपव्यय वाटत होत्या त्या गोष्टींचा आदर करणे आणि वेगळी कौशल्य आत्मसात करणे, ह्या गोष्टी मी माझ्या मुलांसोबतच्या प्रवासातून शिकले. आम्ही पेपर आणि ग्लूच्या मिश्रणातून मॉडेल बनवतो, शिवणकाम करतो, बागकाम करतो, स्वयंपाक देखील करतो आणि घरातील इतर कामं एकमेकांच्या सोबतीने करतो. पूर्ण वेळ होमस्कूलिंग आई बनण्यापूर्वी मी माझ्या करिअरच्या यशस्वी टप्प्यावर होते. कधीकधी मी ती गोष्ट मिसही करते, पण ती गोष्ट सोडल्याचा पश्चाताप मला कधीच वाटत नाही. कठीण काम आनंदाने करणे आणि प्रत्येक क्षणामध्ये जगणे ही आतापर्यंतची माझ्यासाठीची सर्वात महान अशी शिकवण आहे.
अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये काही कमतरता असतात. आम्ही दररोज काही परफेक्ट आनंदी कुटुंब नसतो. काही वेळेस गोष्टी चुकतात. आम्ही शाळेत शिकलो आणि त्या शालेय शिक्षणाने कंडिशन केलेले आमचे मन वरचढ ठरते आणि आम्ही मुलांना अभ्यास करावा, लिहायला शिकावे अशा गोष्टींचा अट्टहास करायला लागतो. आम्ही त्यांच्यावर ओरडतो. माझा नवरा आणि मी मुलांसमोर भांडतो आणि त्याबद्दल आम्हाला अपराधीपणा वाटतो. पालकत्वाची सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे 4 वर्षांच्या बाळासोबत संवाद साधता येणे. आणि सुंदर भाग म्हणजे मुलं खुल्या मनाने संवाद साधतात आणि आम्हाला विश्वास वाटतो की आम्ही मुलांसोबत जीवनभराचे भावनिक ऋणानुबंध निर्माण करण्यात यशस्वी होत आहोत. जरी मला केमिस्ट्री आणि फिजिक्सचा तिरस्कार होता तरी कॉलेजमध्ये मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. याला कारण एकच, ते म्हणजे माझा आणि माझ्या आईवडिलांचा असा समज होता की सर्व हुशार मुलं विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. कला शाखा अपयशी मुलांसाठी आहे असा आमचा गैरसमज होता. सुदैवाने मी माझा आतला आवाज ऐकू शकले आणि मी पत्रकारितेकडे वळले. मी ज्या वर्तमानपत्रासाठी काम करत होते त्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण मी पूर्ण केलं आणि त्या दरम्यान मला अनेक चिंताग्रस्त पालक आणि गोंधळलेली मुलं भेटली. जेव्हा माझं पहिलं मूल 2.5 वर्षांचं झालं आणि आम्ही त्याच्यासाठी शाळा शोधू लागलो तेव्हा ते चिंताग्रस्त पालक आणि गोंधळलेल्या मुलांच्या आठवणी माझ्या मनात जागा झाल्या. इतर जगासाठी जी गोष्ट सामान्य होती त्या गोष्टीने माझ्या काळजात प्रचंड घालमेल निर्माण केली. जल्दी करो जल्दी करो या सर्कलमध्ये मुलांना दिवसभर अडकलेलं बघणं माझ्यासाठी खूप कष्टदायी होतं. माझं सगळं आयुष्य अर्थहीन स्पर्धा, असं क्राफ्टवर्क जे मुलं स्वतः करू शकत नाही आणि अवाढव्य अभ्यासक्रम जो मोठ्या जबरदस्तीने मुलांच्या गळी उतरवला जातो अशा गोष्टींभोवती मी माझं आयुष्य खर्ची घालण्यास तयार नव्हते. परंतु एका गोष्टीने मला सगळ्यात जास्त होम स्कूलिंगसाठी प्रेरित केलं, ते म्हणजे शाळांमध्ये मारली जाणारी मुलांची शिकण्याची इच्छा. उष्णकटिबंधातील भारतामध्ये मुलांनी सॉक्स, बुटं आणि टाय घालून शाळेत जाण्यामागचं कारण मला अजूनही कळलं नाही. वर्गामध्ये बोलू नका हेच आपण शाळेत ऐकत आलो. याच मुलांनी सांघिक भावनेने काम करावं म्हणजे टीमवर्क करावं, ही मुलं चांगले वक्ते व्हावेत अशी आपली इच्छा असते. हा केवढा मोठा विरोधाभास आहे. एखादा मुलगा जर खूप प्रश्न विचारतो तर त्याला बंड किंवा खोडकर संबोधलं जातं. एखादा कर्मचारी तो ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेला प्रश्न विचारू लागला तर त्याची बढती धोक्यात येते. जर एखादा सुजाण नागरिक सरकारला प्रश्न विचारू लागला तर त्याला देशद्रोही ठरवलं जातं. आपली संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था ही मनुष्याचं खच्चीकरण करण्यावर भर देणारी आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारत नाही तेव्हा ती सुरुवात असते आजन्म ढ बनण्याची. माझ्या माहितीमध्ये असे होमस्कूलर्स आहेत जे मोठे होऊन चित्रपट, नाट्य निर्माते बनलेत, व्यावसायिक तज्ज्ञ बनलेत, सॉफ्टवेअर तज्ज्ञ बनलेत आणि असे शेतकरी बनलेत ज्या शेतकऱ्यांना शेती आणि पशुधनाबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल अभिमान आहे. अनेकांनी अल्टरनेटिव्ह लर्निंग स्पेसेस निर्माण केल्यात. त्यांना हे करताना संघर्ष करावा नाही लागला. आपली आवड जगण्यात आणि त्यातून उदरनिर्वाह चालविण्यात त्यांना आनंद मिळतो. माझ्या मुलीला मोठी झाल्यावर परी व्हायचं आहे आणि माझ्या मुलांना फक्त मुलं म्हणून जगण्यात आनंद आहे. कुणीतरी म्हटलेलं आहे, पृथ्वीवर अजून यशस्वी लोकांची आवश्यकता नाही आहे. तिला गरज आहे ती शांततेच्या दूतांची, बरं करणाऱ्यांची, गोष्टी सांगणाऱ्यांची आणि प्रेमळ लोकांची.